नमस्कार सर्व जमलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना. या ठिकाणी आपण प्रिव्हीच्या उत्पादनांसोबत कांदा पिकाचे व्यवस्थापन या संदर्भात चर्चा या ठिकाणी करणार आहोत. कारण बऱ्यापैकी कांदा पीक जर म्हटलं तर जर आपण व्यवस्थितरित्या ह्या कांदा पिकाचं व्यवस्थापन केलं, वेळोवेळी आलेल्या समस्या ओळखून जर आपण वेळीच त्यावरती उपाययोजना केल्या, त्यावरती सोल्युशन्स आपण वापरली, तर निश्चितच हा कांदा जो आहे, तो आपल्याला एक उत्पादन उत्तमरित्या त्या ठिकाणी देऊन जाऊ शकतो, उत्तम नफा त्या ठिकाणी देऊन जाऊ शकतो. तर कशा पद्धतीने आपल्याला कांदा व्यवस्थापनामध्ये काय समस्या प्रामुख्याने त्या येऊ शकतात आणि प्रिव्हीच्या सोबत त्या समस्या कशा आपण कमीत कमी खर्चामध्ये कमी करून आपलं उत्पादन तसेच उत्पादनाची गुणवत्ता कशी सुधारू शकतो, या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कारण फक्त उत्पादन वाढून चालणार नाहीये, कांद्याची गुणवत्ताही तेवढीच महत्त्वाची असते. कारण बाजारामध्ये ज्यावेळेस आवक वाढते, कांद्याचं उत्पादन ज्यावेळेस वाढतं, त्यावेळेस ज्या कांद्याला गुणवत्ता चांगली असते, त्या कांद्याला निश्चितच बाजारामध्ये दर चांगला मिळतो. त्यामुळं उत्पादनासोबतच आपल्याला उत्पादनाची गुणवत्ताही त्या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला जर आपण बघितलं, तर कांदा आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी लावू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण कांद्याचं प्लांटेशन त्या ठिकाणी करू शकतो. कांद्याची शेती त्या ठिकाणी करू शकतो. मग बरेचसे शेतकरी ज्या ठिकाणी मुरमाड जमीन आहे किंवा ज्या ठिकाणी जमिनीला अ, उतार व्यवस्थित नाहीये किंवा जमीन लेवल त्या ठिकाणी नाहीये, अशा ठिकाणी आपण सरीवरंबा पद्धतीनं त्या ठिकाणी कांद्याची लागवड करू शकतो. बेड पद्धतीनं आपण कांद्याची लागवड त्या ठिकाणी करू शकतो किंवा अ, ज्या भागामध्ये पाणी मुबलक आहे, त्या भागामध्ये आपण अ, सपाट वाफा पद्धतीनं कांद्याची लागवड त्या ठिकाणी करू शकतो. तर आपल्या मातीला, आपल्या जमिनीशी सुसंगत अशा पद्धतीची लागवड जर आपण या ठिकाणी केली, तर निश्चितच लागवडी दरम्यान ज्या काही समस्या आपल्याला त्या ठिकाणी येतात, त्या आपण कमी करू शकतो. कारण आता सध्या जर आपण कांदा लागवड त्या ठिकाणी केलेली असेल, तर निश्चितच जो काही परतीचा पाऊस आहे, त्या परतीच्या पावसामुळं बरचसं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. तर कांदा पिकामध्ये जेवढं कमीत कमी पाणी साचेल, त्या पद्धतीनं आपण त्या लागवडीच्या पद्धतीला जर निवडलं, त्याचा अवलंब केला, तर निश्चितच आपण परतीच्या पावसापासूनही आपल्या कांद्याच्या पिकाचं व्यवस्थापन किंवा संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो. तर आपल्या जमिनीनुसार आपण हा. लागवडीचं त्या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. आत्ताच जाऊन आलो मी. चल जाऊ. ज्या ठिकाणी काळी माती आहे, ज्या ठिकाणी माती पाणी धरून ठेवते किंवा मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते किंवा पाणी लवकर त्या मातीवरती साचतं. अशा ठिकाणी कशा पद्धतीनं पाणी लवकरात लवकर कांद्याच्या वाफ्यामधून बाहेर जाईल, त्याची व्यवस्था आपल्याला अगोदरच करून ठेवणं गरजेचं आहे. कारण सध्या जे काही पावसाचं प्रिडिक्शन या ठिकाणी दिलं आहे, तर बऱ्यापैकी ह्या आठवड्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी मुबलक पाऊस त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तर जेवढं लवकर आपण आपल्या कांद्याच्या वाफ्यामधून किंवा कांद्याच्या पिकामधून पाणी आपण दूर काढून देऊ, तेवढं निश्चितच आपल्या कांद्याचं नुकसान त्या ठिकाणी कमी होणार आहे. कारण मागच्या काही दिवसांपासनं कांद्यामध्ये मर रोगाची समस्या असेल किंवा घुमणी किडीचा प्रादुर्भाव असेल, तर ह्या समस्या अशाच ठिकाणी येतात, ज्या ठिकाणी ओलावा जास्त प्रमाणामध्ये असतो, ज्या ठिकाणी वापसा लवकर येत नाही. तर अशा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समस्या त्या ठिकाणी येतात. तर आपल्या जमिनीशी सुसंगत पद्धतीची लागवड आपण त्या ठिकाणी निवडायची आहे. आता कांदा जो आहे तर तो आपल्याकडं जवळपास 3 सीझनमध्ये त्या ठिकाणी घेण्यात येतो. एक खरीप सीझनमध्ये ज्याला आपण पोळ कांदा असं म्हणतो. ज्याची लागवड जी आहे तर ती सर्वसाधारणपणे जुलै, ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी होते. ऑक्टोबर, डिसेंबरमध्ये तो कांदा काढणीस येतो. त्याचबरोबर सध्याचा जो सीझन सुरू आहे तो म्हणजे रांगडा कांदा ज्याला आपण लाल कांदा असं म्हणतो. याची लागवड सर्वसाधारणपणे ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान त्या ठिकाणी होते. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ली लागवड त्या ठिकाणी केलेली आहे आणि अशा लाल कांद्याची हार्वेस्टिंग किंवा काढणी बऱ्यापैकी डिसेंबर, जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यामध्ये त्या ठिकाणी येते. आणि समोर जो आपला प्रमुख कांद्याचा सीझन आपल्याकडे घेतला जातो तो म्हणजे उन्हाळी सीझन रब्बीचा कांदा. ज्याची लागवड डिसेंबर महिन्यामध्ये होते किंवा डिसेंबर, जानेवारी या 2 महिन्यामध्ये त्याची लागवड केली जाते आणि प्रामुख्याने तो कांदा जो आहे तर तो एप्रिल ते मेच्या दरम्यान काढला जातो. तर सुरुवातीचे जे काही खरीप आणि रांगडा कांदा जो आहे, तर तो आपल्याला काढल्यानंतर लगेच त्या ठिकाणी मार्केटला द्यावा लागतो. त्याची शेल्फ लाईफ कमी असते, त्याची टिकवण क्षमता त्या ठिकाणी कमी असते. त्याच्यामुळं काढल्यानंतर लगेचच आपल्याला त्याला मार्केटमध्ये सेल करावं लागतं. तर
उन्हाळ कांदा जो असतो, रब्बी कांदा जो असतो, त्याची टिकवण क्षमता जास्त प्रमाणामध्ये असते. तो कांदा आपण स्टोअर करू शकतो. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या हंगामामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं कांदा लागवड त्या ठिकाणी करू शकतो. कांद्याचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर ह्या प्रमुख 3 जे काही हंगाम आपण या ठिकाणी घेतो, ह्या प्रमुख 3 हंगामामध्ये आपण कुठल्याही हंगामामध्ये असो, मग आपण पोळ कांदा त्या ठिकाणी घेत असेल किंवा लाल कांदा त्या ठिकाणी घेत असेल किंवा समोर येणारा जो उन्हाळ कांदा आहे, तो जर आपल्याला त्या ठिकाणी करायचा असेल, तर काही प्रमुख समस्या ज्या आहेत, तर त्या आपल्याला ह्या 3ही हंगामामध्ये त्या ठिकाणी भेडसावत असतात कांदा पिकाच्या व्यवस्थापनामध्ये. आणि जे काही कंदवर्गीय पिकं असतात, मग कांदा असेल, बटाटा असेल किंवा जे काही जमिनीच्या खाली जे पिकं त्या ठिकाणी वाढतात, तर त्या पिकांमध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे जमिनीची सुपीकता. जेवढी आपली जमीन सुपीक असेल, जेवढी आपली जमीन भुसभुशीत असेल, तेवढं कंदवर्गीय पिकाचं उत्पादन आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळतं. आणि आता सध्या जर आपण बघितलं, तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना जमिनीच्या सुपीकतेसंदर्भात समस्या त्या ठिकाणी आहे आणि परिणामी कंदवर्गीय पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याचा विकास व्यवस्थित होत नाही, उत्पादन घटतं, त्याचबरोबर गुणवत्ताही त्या ठिकाणी ढासळली जाते. तर जमिनीची सुपीकता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, जर आपण कांदा लागवड त्या ठिकाणी केलेली असेल किंवा करणार असेल तर. त्याचबरोबर कुठलंही अन्नद्रव्य ज्यावेळेस आपण देतो, तर ते अन्नद्रव्य फक्त देऊन चालत नाही. तर जास्तीत जास्त अन्नद्रव्य कसं पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध होईल, कसं पिकाला त्या ठिकाणी मिळेल, यासाठी मुलांचा विकास त्या ठिकाणी उत्तम होणं गरजेचं आहे. जे की आपल्याकडे जी जमीन आत्ता सध्या उपलब्ध आहे, त्या जमिनीची जर प्रत आपण बघितली, तर निश्चितच मुलांचा अपूर्ण विकास त्या ठिकाणी झाल्यामुळं अन्नद्रव्यांची कमतरताही पिकामध्ये त्या ठिकाणी भेडसावते. त्याचबरोबर मागील काही वर्षापासून एक नवीन समस्या आपल्या समोर त्या ठिकाणी आलेली आहे. ती समस्या म्हणजे वातावरणामध्ये होणारे सततचे बदल. त्यामध्ये अ, कमी जास्त स्वरूपामध्ये पडणारा पाऊस, अवकाळी पाऊस असेल किंवा तापमानामध्ये होणारी कमी जास्त वाढ किंवा घट त्या ठिकाणी असेल किंवा आर्द्रता कमी जास्त होण्याची समस्या त्या ठिकाणी असेल, सूर्यप्रकाश कमी जास्त होण्याची समस्या त्या ठिकाणी असेल, तर अशा बदलत्या वातावरणाचाही कांदा पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो. मोठी समस्या त्या ठिकाणी कांदा पिकावरती येते आणि ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल होतात, त्या वातावरण बदलाचा कांद्यावरती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये प्रादुर्भाव त्या ठिकाणी आपल्याला जाणवतो आणि जर अशा बदलत्या वातावरणापासून जर आपण आपल्या पिकाचं संरक्षण त्या ठिकाणी केलं नाही, तर निश्चितच कांद्यासारखं पीक जे सेन्सिटिव्ह पीक असतं, थोडं जरी वातावरण खराब झालं, की रोगाचा किडीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी येतो. पिकाचा विकास त्या ठिकाणी थांबला जातो आणि परिणामी आपलं उत्पादन घट त्या ठिकाणी येते. त्याचबरोबर कांद्यावरती बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो. जर वातावरण जास्तच खराब असेल, आर्द्रता जास्त प्रमाणामध्ये असेल, तर सुरुवातीला करपा रोग त्या ठिकाणी येतो आणि जेवढं पात आपली शेवटपर्यंत निरोगी राहील, तेवढं कांद्याची साईज चांगली मिळते, तेवढी कांद्याची गुणवत्ता आपल्याला चांगली मिळते. कारण जी काही कांद्याची साईज त्या ठिकाणी वाढणार आहे किंवा जे काही कांद्याचा विकास त्या ठिकाणी होणार आहे, तर त्यासाठी लागलेलं अन्नद्रव्य त्या पातीमध्ये स्टोअर असतं. त्यासाठी आपल्याला पात उत्तम आणि निरोगी ठेवणं गरजेचं आहे. सुरुवातीला जर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कांद्याच्या पातीवरती झाला, तर निश्चितच अ, कांद्याची लाईफ त्या ठिकाणी लवकर संपते आणि कांद्याची साईज आपल्याला उत्तमरित्या त्या ठिकाणी मिळत नाही. तर ह्या ज्या काही समस्या आहे, तर ह्या समस्या आपण कशा पद्धतीनं ओळखायच्या आहे, कशा पद्धतीनं आपण त्या समस्या कमी करू शकतो, या संदर्भात आपण पुढे माहिती जाणून घेणार आहोत. तर एक-एक समस्या आपण या ठिकाणी बघूया. सुरुवातीला जर आपण मी थोडक्यात अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दलही या ठिकाणी सांगतो. आता हा जो काही तुमच्या समोर मी अन्नद्रव्याचा जो काही सविस्तर उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. तर हे कांदा पिकाला लागणारी गरज त्या ठिकाणी असते. जरुरी नाही, की तुमच्या जमिनीमध्ये हेच अन्नद्रव्य त्या ठिकाणी तुम्हाला गरजेचे आहेत. आपल्या जमिनीची जर आपण सुरुवातीला आपली माती जर त्या ठिकाणी टेस्ट केलेली असेल, माती परीक्षण जर आपण केलेलं असेल, तर त्या माती परीक्षणामध्ये कुठले अन्नद्रव्य आपल्याला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्यानुसारच आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी काय करतात, की त्यांना जो काही डोस सांगितला जातो, त्या पद्धतीनं ते ढोबळरित्या त्या ठिकाणी तो डोस वापरतात, अन्नद्रव्य वापरतात. बरेचसे असे अन्नद्रव्य असे असतात, की जे ऑलरेडी आपल्या मातीमध्ये उपलब्ध असतात.
परंतु तरीही शेतकरी त्या अन्नद्रव्याचा वापर करून अशा ठिकाणी फक्त आपला खर्च वाढतो. कारण कुठल्याही पिकामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 60 ते 70% जो खर्च आपला होतो तो रासायनिक खतांवरती होतो. तर यासाठी जर आपल्याला आपलं उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला निश्चितच त्या उत्पादन वाढीसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो कमी करणं गरजेचं आहे. आणि यासाठी जर आपण आपली माती परीक्षण त्या ठिकाणी केलेलं असेल तर निश्चितच आपल्याला अंदाज येतो की आपल्याला काय आणि किती प्रमाणामध्ये त्या ठिकाणी टाकायचंय. तर कांद्याला जवळपास 60-20-20 या प्रमाणामध्ये नत्र, स्फुरद, पालाश त्या ठिकाणी लागतो. तर सुरुवातीला म्हणजेच बेसल डोसमध्ये ज्यावेळेस आपण कांद्याची लागवड करतो, त्यावेळेस शिफारस केलेल्या नत्राचा अर्धा भाग, त्याचबरोबर संपूर्ण स्फुरद, संपूर्ण पालाश हे आपल्याला लागवडीच्या दरम्यान त्या ठिकाणी मातीमध्ये मिसळून द्यायचं आहे किंवा वाफेमध्ये त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि उरलेले जे काही 30% उरलेले जे काही नत्र त्या ठिकाणी आहे, ते आपल्याला साधारणपणे 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी खुरपणीनंतर आपल्याला कांदा पिकामध्ये द्यायचं असतं. सर्वसाधारणपणे जे काही आपल्याला खत व्यवस्थापन कांद्यामध्ये करायचंय, ते आपल्याला 1.5 महिन्याच्या आत करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. कारण साधारणपणे 45 ते 50 दिवसानंतर जर आपण कांद्यामध्ये काही अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी केलं किंवा खतांचा वापर त्या ठिकाणी केला, तर त्याचा फारसा फायदा त्या कांद्याला त्या ठिकाणी होत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे ड्रिप आहे, ते शेतकरी फर्टिगेशनचा वापर त्या ठिकाणी करू शकतात. तर प्रमुख अन्नद्रव्यामध्ये आपण एन-पी-के खतं त्या ठिकाणी देऊ शकतो. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याला सल्फर गरजेचं असतं. तर आपण कुठल्याही हंगामामध्ये जर कांदा करत असाल, तर एकरी 10 किलो सल्फर आपल्याला देणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे. त्याचा खूप मोठा फायदा पिकाला त्या ठिकाणी होतो. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये आपल्याला झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, तर याची कमतरता कांदा पिकामध्ये जाणवते. त्यासोबतच दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेट पण देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि यासोबतच समोर आपण geoxol.com संदर्भात त्या ठिकाणी बघणार आहोत. तर सुरुवातीला सेंद्रिय खत म्हणून आपल्याला geoxol.com 10 ते 15 किलो पर एकर देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण रासायनिक आणि सेंद्रिय अशा अन्नद्रव्यांचं मिक्सचर बनवून त्या ठिकाणी अन्नद्रव्य व्यवस्थापन करू, त्याच वेळेस परिपूर्ण किंवा संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन हे कांदा पिकामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. तर आपापल्या मातीच्या परीक्षणाच्या अहवालानुसार प्रामुख्याने आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता सुरुवातीला जर आपण बघितलं तर जसं मी सांगितलं की कुठल्याही कंदवर्गीय पिकामध्ये जमिनीची सुपीकता फार महत्वाची असते. जेवढी आपली जमीन सुपीक असेल, तेवढं रासायनिक खत आपण कमीत कमी वापरूनही आपल्याला उत्पादन त्या ठिकाणी चांगलं मिळतं. जेवढी आपली जमीन नापीक असेल किंवा त्याची सुपीकता त्या ठिकाणी कमी असेल, तेवढं आपल्याला जास्तीत जास्त रासायनिक खतं त्या ठिकाणी वापरावे लागतात आणि परिणामी त्या रासायनिक खतांवरती होणारा खर्च आपला त्या ठिकाणी वाढतो. तर यासाठी आपल्याला आपली जमीन सुपीक करणं गरजेचं आहे. आता सध्याची जर आपल्या जमिनीची अवस्था आपण बघितली, तर बऱ्यापैकी आपली जमीन सुपीकतेकडून नापीकतेकडे त्या ठिकाणी जात आहे किंवा गेलेली आहे. यामागील जर कारणं आपण बघितले, तर कारणं खूप सारे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आपण अतिरिक्त प्रमाणामध्ये रासायनिक खतांचा वापर करत आलोय. त्याचबरोबर तणनाशकाचा वापर आपण भरमसाठ प्रमाणामध्ये करतोय. जे काही पालापाचोळा पीक काढणीनंतर त्या ठिकाणी शेतीवरती किंवा जमिनीवरती त्या ठिकाणी पडतं, ते नष्ट आपण करतोय. त्याचबरोबर पाण्याचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापर कुठल्याही पिकामध्ये त्या ठिकाणी करतोय. मोठ्या-मोठ्या अवजारांच्या साहाय्याने आपण शेती त्या ठिकाणी करतोय. त्याच्या कंपनांनाही त्या ठिकाणी जमीन कडक बनते, जमीन नापीक बनते. तर अशा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी येतात, ज्यामध्ये अतिरिक्त ज्यावेळेस आपण रासायनिक खतांचा वापर करतो, त्यावेळेस त्या रासायनिक खतांमध्ये जे क्षार असतात, त्या क्षारांमुळं आपल्या जमिनीचा सामू त्या ठिकाणी वाढतो, जमिनीचा पी-एच त्या ठिकाणी वाढतो, जमीन कडक त्या ठिकाणी बनते आणि ज्यावेळेस आपली जमीन कडक बनते, त्यावेळेस जमिनीमध्ये पाण्याचा निचरा कमी प्रमाणामध्ये होतो. जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या ठिकाणी कमी होते आणि बऱ्याच वेळेस काय होतं, की अवकाळी पाऊस किंवा परतीचा पाऊस जर मोठ्या प्रमाणामध्ये झाला, तर ते पाणी कडक जमिनीमध्ये खाली निचरलं जात नाही. ते पाणी
त्या वाफ्यांमध्ये साचलं जातं आणि परिणामी मोठ्या प्रमाणामध्ये मर रोगाची समस्या त्या ठिकाणी येते. मोठ्या प्रमाणामध्ये हुमणी किडीची समस्या त्या ठिकाणी येते. त्याचबरोबर सध्या जर आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब जर बघितला, ज्याला आपण आपल्या मातीचा आत्मा असं म्हणतो, तर तो सेंद्रिय कर्ब हा 0.4 च्या खाली आपल्याला महाराष्ट्रातील कुठल्याही मातीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही बघितलं, तर तो सेंद्रिय कर्ब हा 0.4 च्या खाली त्या ठिकाणी दिसतो. जो सेंद्रिय कर्ब 0.8 किंवा 1% वरती जर असेल, तर आपल्याला कुठलंही रासायनिक खत त्या ठिकाणी न वापरताही आपण चांगल्यात चांगल्या प्रतीचं कांद्याचं उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो किंवा कुठल्याही पिकाचं उत्पादन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. पण आपण काय केलं, की मागील काही वर्षामध्ये फक्त रासायनिक खतांवरतीच भर त्या ठिकाणी दिलाय. कुठल्याही प्रकारे आपण सेंद्रिय खतांचा वापर त्या ठिकाणी केला नाही. परिणामी आपल्या मातीचा सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी कमी झाला. परिणामी जीवाणूंची संख्या कमी झाली आणि आपण जे काही रासायनिक खतं त्या ठिकाणी देतो किंवा जमिनीमध्ये जे काही खतं पडलेले असतात, त्या खतांना विघटन करून पिकाला लागू होण्यासाठी जे जीवाणू जमिनीमध्ये आवश्यक असतात, ते त्या ठिकाणी नसल्यामुळं आपण दिलेल्या खतांचा परिपूर्ण फायदा त्या पिकाला होत नाही आणि आपण म्हणतो, की मोठ्या प्रमाणामध्ये आपण रासायनिक खतांचा वापर केलाय, तरीही कांद्याची समाधानकारक वाढ त्या ठिकाणी झालेली जाणवत नाही किंवा आपल्याला दिसत नाही. तर यासाठी बऱ्यापैकी आपल्याला सेंद्रिय खतांचा आधार त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आपल्याला जर आपली जमीन सुपीक करायची असेल, कांदा पिकाचं जर फाउंडेशन आपल्याला मजबूत करायचं असेल, तर निश्चितच आपल्याला रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खतांचा पण वापर करणं गरजेचं आहे. आता जमीन सुपीक करण्यासाठी आपण कुठले सेंद्रिय खत वापरू शकतो? तर आपण सॉइल कंडिशनरचा वापर करू शकतो. ज्यामध्ये आपण शेणखत असेल, गांडूळ खत असेल, हिरवळीची खतं असेल, ऊसाची मळी असेल, कोंबडी खत असेल, लेंडी खत असेल, तर यासारखे विविध पर्याय आपल्याकडे सॉइल कंडिशनर्समध्ये उपलब्ध आहे. त्याचा वापर आपण त्या ठिकाणी करून आपल्या मातीला सुपीक बनवू शकतो. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं, आता सगळ्यात जास्त वापरात येणारं सेंद्रिय खत म्हणजे शेणखत. आता बरेचसे शेतकरी हे शेणखत ज्यावेळेस वापरतात, तर त्या शेणखतापासून मागील काही वर्षामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हुमणी किडीचाही प्रादुर्भाव त्या कांदा पिकामध्ये जाणवतोय. तर ज्यावेळेस आपण ओलं शेणखत वापरतो, तर अशा ओल्या शेणखतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हुमणी किडीची अंडी त्या ठिकाणी असतात आणि असं निकृष्ट दर्जाचं शेणखत ज्यावेळेस आपण आपल्या कांदा पिकामध्ये वापरतो, तर ती हुमणी किडी त्या ठिकाणी तयार होते आणि परिणामी कांदा पिकाला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करून जाते. त्याचबरोबर हे जे काही शेणखत आहे, याच्या वापरामध्ये खूप साऱ्या मर्यादा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी येतात. त्यामुळं शेणखताचे फायदे माहिती असूनही शेतकरी शेणखत वापरत नाही. आता कुठल्या मर्यादा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी येतात, तर फार कमी शेतकरी असे आहेत, की ज्यांना शेणखत उपलब्ध होतं. त्याचबरोबर जे काही थोड्याफार प्रमाणामध्ये शेणखत उपलब्ध होतं, त्याची गुणवत्ता अस्थिर असते. ओलं शेणखत त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून वापरलं जातं आणि अशा निकृष्ट दर्जाच्या शेणखतामधून मोठ्या प्रमाणामध्ये बुरशी असेल, जीवाणू असेल, किडी असेल किंवा हुमणी किडीचं त्या ठिकाणी माध्यम आपल्या मातीमध्ये टाकलं जातं. गवताच्या बियांचं माध्यम आपल्या मातीमध्ये टाकलं जातं आणि परिणामी अशा शेणखताच्या वापरापासून आपल्याला फायदा कमी आणि तोटे जास्त होतात. त्याचबरोबर शेणखत जर आपल्याला वापरायचं असेल, तर त्याची वापराची शिफारस मोठ्या प्रमाणामध्ये असते. म्हणजे आपल्याला काही टनामध्ये शेणखत त्या ठिकाणी वापरावं लागतं. परिणामी एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये जर शेणखत आपल्याला आणायचं असेल, तर त्याला ट्रान्सपोर्ट कॉस्ट लागतो. त्याचबरोबर त्याला जमिनीमध्ये टाकण्यासाठी, मातीवरती टाकण्यासाठी आपल्याला अतिरिक्त लेबर लावावे लागतात आणि प्रामुख्याने या सगळ्या मर्यादा लक्षात घेता अगदी 15 ते 20% शेतकरी असे असतील, की जे शेणखताचा वापर करतात. आणि या उलट बऱ्यापैकी शेतकरी जे आहेत, तर ह्या सगळ्या मर्यादा लक्षात घेता रासायनिक खतांकडे त्या ठिकाणी वळतात. रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करतात आणि दिवसेंदिवस रासायनिक खतांचा अतिवापरामुळं आपल्या जमिनीची सुपीकता ही कमी होत चाललेली आहे. यासाठी जर आपल्याला आपली जमीन सुपीक करणं गरजेचं आहे, हे जर आपल्याला कन्फर्म माहिती असेल, तर निश्चितच आपल्या जमिनीला सुपीक करण्यासाठी आपण शेणखताला एक उत्तम पर्याय त्याचबरोबर एक परिपूर्ण सेंद्रिय खत म्हणून एक जिओक्झोल.com एक परिपूर्ण सेंद्रिय खत सॉइल कंडिशनर आपण या ठिकाणी विकसित केलेलं आहे. ज्यामध्ये
नैसर्गिक अर्क आणि नैसर्गिक आम्ल आपण त्या ठिकाणी देतो. कुजलेल्या पालापाचोळ्यांचा अर्क आपण त्या ठिकाणी देतो. हे पूर्णतः सेंद्रिय घटकांपासून बनवलेलं उत्पादन आहे. तर याचा वापर जर आपण आपल्या कांदा पिकामध्ये त्या ठिकाणी केला तर निश्चितच हे जिओक्झॉल आपल्याला आपली माती सुपीक करून देण्यासाठी त्या ठिकाणी काम करतं. तर हे दोन स्वरूपामध्ये येतं. ज्या ठिकाणी आपण ड्रिप सिस्टम थ्रू कांदा त्या ठिकाणी लावतोय, तर त्या ड्रिप सिस्टम थ्रू आपण जिओक्झॉल लिक्विड त्या ठिकाणी एकरी 2 लिटर प्रति एकर महिन्यातून एकदा त्या ठिकाणी देऊ शकतो. ज्या ठिकाणी ड्रिप नाहीये त्या ठिकाणी आपण बेसल डोस मध्ये किंवा जे काही वरखत आपण देतो त्या वरखतांमध्ये जिओक्झॉल.com एकरी 10 ते 15 किलो याप्रमाणे जर आपण जिओक्झॉलचा वापर त्या ठिकाणी केला तर यातील असलेले जे काही घटक आहे ते सगळ्यात पहिले आपल्या मातीला भुसभुशीत त्या ठिकाणी बनवतात, मातीला पोरस त्या ठिकाणी बनवतात आणि जेवढी आपली माती भुसभुशीत बनेल तेवढं कांद्याच्या पिकाच्या मुळीला वाढीसाठी चालना त्या ठिकाणी मिळते, पूरक परिस्थिती त्या ठिकाणी तयार होते. त्याचबरोबर माती भुसभुशीत झाल्यामुळं पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणामध्ये मातीमध्ये होतो. ज्या हलक्या जमिनी असतात त्या हलक्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या ठिकाणी वाढवली जाते. अतिरिक्त पाऊस पडून जी काही समस्या आपल्याला आपल्या कांदा पिकामध्ये त्या ठिकाणी जाणवते, तर अशा मातीमध्ये जर आपण जिओक्झॉल.comचा वापर केलेला असेल, तर ते जिओक्झॉल.com मातीला भुसभुशीत बनवतं आणि परिणामी अतिरिक्त जो पाऊस पडतो, त्या पावसाचं पाणी त्या ठिकाणी साचत नाही आणि त्यापासून जे काही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो, त्यापासून आपण आपल्या कांदा पिकाला संरक्षण देऊ शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण जिओक्झॉल.comचा वापर करतो, त्यावेळेस हे जिओक्झॉल.com मातीचा सेंद्रिय कार्बन त्या ठिकाणी वाढवण्याचं काम करतं आणि जेवढा जास्तीत जास्त मातीचा सेंद्रिय कर्ब त्या ठिकाणी असेल, तेवढं ह्युमस जास्त असतं. जेवढं ह्युमस जास्त, तेवढं जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये जास्त आणि जेवढे जीवाणू जास्त, तेवढं आपण दिलेल्या अन्नद्रव्याचं विघटन करून त्याला पिकाला उपलब्ध करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि परिणामी कमीत कमी अन्नद्रव्याच्या व्यवस्थापनानंतर आपलं जे काही पीक आहे ते जोमदार त्या ठिकाणी दिसतं. कुठल्याही प्रकारे पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी जाणवत नाही. तर कंदवर्गीय पिकं ज्यामध्ये आपण कांद्याचं बद्दल या ठिकाणी चर्चा करतोय. तर अशा कांद्याच्या विकासासाठी पूरक परिस्थिती जमिनीमध्ये तयार करण्याचं काम हे जिओक्झॉल त्या ठिकाणी करत असतं. त्यानंतर दुसरी जी समस्या आपल्या समोर असते ती समस्या म्हणजे मुलांचा अपूर्ण विकास. ज्यामध्ये आपण किती अन्नद्रव्याचा वापर मातीमध्ये करतो ते महत्वाचं नाहीये. किती अन्नद्रव्य मुलांद्वारे पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध होतं ते सगळ्यात महत्वाचं असतं. आता बऱ्यापैकी आपण जे काही खतं टाकतो तर ते विस्कटून त्या ठिकाणी टाकतो. कुठेही आपण प्रत्येक कांद्याच्या मुळाजवळ खतं त्या ठिकाणी देत नाही. तर अशा पद्धतीमध्ये जी खतं कांद्याच्या मुळाच्या संपर्कामध्ये येतात, तेवढीच खतं त्या ठिकाणी उचलली जातात आणि जी अन्नद्रव्ये, जी खतं कांद्याच्या पिकाच्या मुळाच्या अवतीभोवती पडलेले असतात, ज्या ठिकाणी पिकाची मुळी पोहोचत नाही, ते अन्नद्रव्य मात्र जमिनीमध्ये तसेच पडलेले असतात. त्याचा कुठलाही फायदा पिकाला त्या ठिकाणी होत नाही. मग तुम्ही दाणेदार खतांच्या बद्दल बोला किंवा जे आपण फर्टिगेशनच्या माध्यमातून खतं देतो, त्यातील खतं बोला. कारण कुठल्याही ठिकाणी जर आपण कांद्याची जर मुळाची वाढ त्या ठिकाणी बघितली, तर फार तर 10 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर, 20 सेंटीमीटर पर्यंत कांद्याची मुळी त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसते. आणि आपण जे काही अन्नद्रव्य देतो, जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य पडलेलं असतं, ते मात्र खोलवर असतं, ते मात्र आजूबाजूला त्या ठिकाणी असतं. त्या ठिकाणी कांद्याची मुळी पोहोचवणं गरजेचं असतं आणि यासाठी मायकोरायझा नावाची एक बुरशी त्या ठिकाणी पिकाची मदत करत असते. ही मायकोरायझा कांद्याच्या पिकाच्या मुळीवरती त्या ठिकाणी वाढते आणि असंख्य असे तंतुमय पांढरी मुळं जमिनीमध्ये खोलवर पांगवण्याचं काम त्या ठिकाणी ती मायकोरायझा बुरशी करते आणि ज्या ठिकाणी कांदा पिकाची मुळी पोहोचू शकत नाही, त्यापेक्षाही खोलवर जाऊन, त्यापेक्षाही इतरत्र ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी असलेलं अन्नद्रव्य, पाणी उचलून पिकाला देण्याचं काम ही मायकोरायझा बुरशी त्या ठिकाणी करत असते. तर आपल्याला माहिती आहे, की आपल्या जमिनीची परिस्थिती जर आपण बघितली, तर मुलांचा विकास त्या ठिकाणी होणं कठीण आहे. तर आपल्याला परिपूर्ण जर अन्नद्रव्याचा वापर त्या पिकामध्ये करून घ्यायचा असेल, तर निश्चितच मायकोरायझा वापरणं गरजेचं आहे. तर यासाठी प्रिव्हीनं मायकोक्झोल नावाचं उत्पादन या ठिकाणी विकसित केलेलं आहे, ज्यामध्ये मायकोरायझा आपण देतो.
मार्केटमध्ये जनरली आपण फक्त मायक्रोरायझाचीच उत्पादन त्या ठिकाणी बघतो, पण आम्ही जे काही मायक्रोक्झोल या ठिकाणी बनवतो, तर ह्या मायक्रोक्झोल मध्ये आपण मायक्रोरायझा सोबत 13 वेगवेगळे पोषण द्रव्य पण त्या ठिकाणी देतो. हे 13 वेगवेगळे पोषण द्रव्य त्या मायक्रोरायझाच्या वाढीसाठी काम करतात. तसेच कांद्या पिकाच्या विकासासाठी त्या ठिकाणी ते 13 प्रकारचे अन्नद्रव्य मदत करत असतात. त्याला पोषण त्या ठिकाणी देत असतात आणि म्हणून बाजारातील कुठल्याही मायक्रोरायझाच्या उत्पादनापेक्षा आपल्याला मायक्रोक्झोलचे रिझल्ट्स त्या ठिकाणी लवकर आणि जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. आता हे जे काही मायक्रोक्झोल आहे, तेही आपण 2 स्वरूपामध्ये देतो. एक दाणेदार स्वरूपामध्ये आणि दुसरं पावडर स्वरूपामध्ये. पावडर स्वरूपातील मायक्रोक्झोल 4G हे पाण्यामध्ये पूर्णपणे विद्राव्य आहे. आपण ड्रिप सिस्टम थ्रू त्याला त्या ठिकाणी देऊ शकतो. ज्या ठिकाणी ड्रिप नाहीये, त्या ठिकाणी आपण मायक्रोक्झोल ग्रॅन्युल 4 किलो प्रति एकर याप्रमाणे कुठल्याही खतांसोबत मिक्स करून आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. मायक्रोक्झोल 4G जे आहे, ते आपण 200 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे ड्रिपमधून कांद्याला त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि ज्यावेळेस आपण मायक्रोक्झोल त्या ठिकाणी कांदा पिकामध्ये देतो, तर यातील मायक्रोरायझा कशा पद्धतीने काम करतं, तर हे जर आपण बघितलं, तर ज्यावेळेस आपण मायक्रोक्झोल त्या ठिकाणी देतो, तर त्यातील जे काही मायक्रोरायझाचे बीजाणू असतात, स्पोर्स असतात, ते मातीमध्ये गेल्यानंतर ते जर्मिनेट होतात. त्यामधून एक मायसिलियम बाहेर पडतं. त्यामधून एक मायक्रोरायझाचं मूळ बाहेर पडतं आणि ते मायक्रोरायझाचं मूळ आपल्या कांदा पिकाच्या मुळामध्ये खुपसलं जातं आणि मायक्रोरायझाच्या सुरुवातीच्या वाढीसाठी जे काही थोडंफार अन्नद्रव्य लागतं, ते त्या कांदा पिकाच्या मुळीमधून ते घेतं आणि त्या बदल्यात असंख्य असे तंतुमय पांढरी मुळं जे आहे, तर ते जमिनीमध्ये खोलवर पांगवण्याचं काम हे मायक्रोक्झोल मधील मायक्रोरायझा त्या ठिकाणी करतं आणि ज्या ठिकाणी आपल्या कांद्याची मुळी पोहोचू शकत नाही, त्यापेक्षाही खोलवर जाऊन, त्यापेक्षाही इतरत्र वाढून, त्या ठिकाणी पडलेलं अन्नद्रव्य, त्या ठिकाणी असलेलं पाणी किंवा त्या ठिकाणी असलेलं पोषण द्रव्य ते उचलून कांदा पिकाला देण्याचं काम ही मायक्रोक्झोल मधील मायक्रोरायझा त्या ठिकाणी करत असते. म्हणजेच आपण जे काही अन्नद्रव्य सुरुवातीला त्या ठिकाणी देतो किंवा जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य त्या ठिकाणी पडलेलं असतं, तर ह्या अन्नद्रव्याचा जास्तीत जास्त फायदा हा कांदा पिकाला करून देण्यासाठी मायक्रोक्झोल वापरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ज्यामार्फत आपण मुलांचा विकास उत्तम त्या ठिकाणी करू शकतो आणि ज्यावेळेस परिपूर्ण मुलांचा विकास होईल, त्याच वेळेस पिकामध्ये अन्नद्रव्याचं शोषण त्या ठिकाणी वाढतं. जेणेकरून जेवढं जास्त अन्नद्रव्य पिकामध्ये जाईल, तेवढं अन्नद्रव्याची कमतरता पिकामध्ये कमी प्रमाणात येते आणि तेवढं कांद्याचं उत्पादन आपलं त्या ठिकाणी वाढवू शकतं. त्यानंतर तिसरी जी समस्या आपण बघितली ती म्हणजे वातावरणामध्ये जे काही बदल होतात, त्या बदलत्या वातावरणाचा जसा आपल्यावरती विपरीत परिणाम होतो, तसाच पिकांवरती तो विपरीत परिणाम होत असतो. मग आता सध्याची जर परिस्थिती आपण बघितली, तर काही भागामध्ये खूप सारा पाऊस पडतोय, काही भागांमध्ये संततधार पाऊस पडतोय, काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण फार कमी आहे. त्याचबरोबर आता सध्या ऑक्टोबर हीट त्या ठिकाणी येऊ शकते. भादव्याचं ऊन आपण त्याला म्हणतो. ज्यामुळं तापमानामध्येही चढ-उतार त्या ठिकाणी होऊ शकतो. अचानक पाऊस पडणं, त्यानंतर प्रखर सूर्यप्रकाश त्या ठिकाणी येणं, अशा परिस्थितीमध्ये आर्द्रता मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. अशा वाढलेल्या आर्द्रतेमुळं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पिकावरती होऊ शकतो. तर अशा बदलत्या वातावरणामुळे पिकावरती अजैविक आणि जैविक ताण त्या ठिकाणी तयार होतो. आता अजैविक ताण म्हणजे काय? तापमान वाढल्यामुळं, सूर्यप्रकाश वाढल्यामुळं किंवा तापमान कमी जास्त झाल्यामुळं, पाणी कमी जास्त झाल्यामुळं, वातावरण बदलल्यामुळं जो काही ताण पिकावरती पडतो, त्याला आपण अजैविक ताण असं म्हणतो. आणि ज्यावेळेस सारखं-सारखं वातावरणामध्ये बदल त्या ठिकाणी होतात, तर अशा परिस्थितीमध्ये पिकामध्ये रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि त्यापासून जो ताण पिकावरती तयार होतो, त्याला आपण जैविक ताण असं म्हणतो. आणि अशा अजैविक, जैविक ताणामध्ये जर आपलं पीक त्या ठिकाणी आलं, तर निश्चितच त्यानंतर आपण कितीही उत्तम पाण्याचं नियोजन करा, खतांचं नियोजन करा, तरी त्या पिकाचा समाधानकारक विकास त्या ठिकाणी होत नाही. त्या पिकाची वाढ त्या ठिकाणी खुंटते आणि परिणामी नंतर आपण कितीही रोगाचं, किडीचं त्या ठिकाणी नियंत्रण केलं, तरी त्या पिकाचं उत्पादन त्या ठिकाणी वाढत नाही. त्याची गुणवत्ता त्या ठिकाणी ढासळते. मग यासाठी सिलिकॉन हे एक अन्नद्रव्य पिकाची त्या ठिकाणी मदत करत असतं आणि योगायोगानं जर आपण बघितलं तर आपल्या मातीमध्ये जवळपास 28% पेक्षा जास्त सिलिकॉन त्या ठिकाणी आहे.
परंतु तरीही एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये जमिनीमध्ये सिलिकॉन असूनही आपल्या पिकाला सिलिकॉनची गरज त्या ठिकाणी भासते. यामागील कारण असं की जे काही सिलिकॉन आपल्या मातीमध्ये पडलेलं आहे ते सिलिकेट स्वरूपामध्ये असतं. जसं की वाळूमध्ये, काचेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सिलिकॉन असतं, पण ते सिलिकेट स्वरूपामध्ये असतं आणि कुठलंही पीक हे सिलिकॉन त्या ठिकाणी शोषू शकत नाही. जोपर्यंत मातीमध्ये त्या सिलिकेट सिलिकॉनचं रूपांतर ऑर्थोसिलिसिक ऍसिड मध्ये होत नाही, तोपर्यंत त्या सिलिकॉनचा पिकाला कुठलाही फायदा त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये सिलिकॉन जमिनीमध्ये असूनही आपल्याला वरतून ऑर्थोसिलिसिक ऍसिड द्यावं लागतं. आणि यासाठी आपण सिलिक्झॉल ओसा हे उत्पादन या ठिकाणी विकसित केलेलं आहे. हे जगातील पहिलं आणि पेटंट असलेलं उत्पादन, ज्यामध्ये आपण स्टेबल स्वरूपामध्ये ऑर्थोसिलिसिक ऍसिड देतो. म्हणजेच पिकाला ज्या स्वरूपामध्ये सिलिकॉन गरजेचं आहे त्या स्वरूपामध्ये, म्हणजेच ऑर्थोसिलिसिक ऍसिडच्या स्वरूपामध्ये आपण सिलिकॉन या सिलिक्झॉल ओसामध्ये त्या ठिकाणी देतो. आणि मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सिलिकॉनची उत्पादनं त्या ठिकाणी तुम्हाला जाणवतील. परंतु हे जे काही ऑर्थोसिलिसिक ऍसिड असतं हे फार काळ स्टेबल राहत नाही. म्हणजे फार काळ आहे तशाच मूळ स्वरूपामध्ये ते त्या ठिकाणी राहत नाही. तर त्याला स्टेबल ठेवण्यासाठी जी काही स्टॅबिलायझेशनची प्रोसेस वापरली जाते, प्रक्रिया वापरली जाते, त्याला प्रिव्हीकडे पेटंट असल्यामुळं स्टॅबिलाइज ऑर्थोसिलिसिक ऍसिड युक्त दुसरी कुठली कंपनी हे उत्पादन बनवू शकत नाही. तर असं हे जे काही सिलिकॉन ओसा आहे याचा जर वापर आपण फवारणीमध्ये 2 मिली प्रति लिटर पाणी किंवा ड्रीपद्वारे 1 लिटर प्रति एकर महिन्यातून एकदा जर आपण त्या ठिकाणी केला, तर हे सिलिकॉन ओसा यातील असलेलं ऑर्थोसिलिसिक ऍसिड हे पिकाला वातावरण बदलापासून संरक्षण त्या ठिकाणी देतं. मग किती कमी जास्त स्वरूपाचा पाऊस पडो, किती कमी जास्त स्वरूपाचं तापमान त्या ठिकाणी येऊ, किंवा किती कमी जास्त स्वरूपाची आर्द्रता त्या ठिकाणी तयार हो, किती कमी जास्त स्वरूपाचा सूर्यप्रकाश त्या ठिकाणी येऊ, तर अशा वातावरण बदलापासून पिकाला वेदरप्रूफ ठेवण्याचं काम हे सिलिकॉन ओसा त्या ठिकाणी करत असतं. म्हणजे जैविक अजैविक ताणांपासून पिकाला प्रोटेक्शन देण्याचं काम हे सिलिकॉन ओसा त्या ठिकाणी करतं. आता जैविक स्वरूपाचं ताण कशा पद्धतीनं सिलिकॉन ओसा कमी करतं? आपण बघितलं की ज्यावेळेस किडींचा रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी पिकावरती वाढतो, तर तो अतिरिक्त प्रमाणामध्ये ज्यावेळेस होतो त्यावेळेस जो ताण तयार होतो त्याला आपण जैविक ताण म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण सिलिकॉन ओसाचा वापर करतो तर यातील ऑर्थोसिलिसिक ऍसिड हे कांद्याच्या पातीवरती पातळ टणक थर त्या ठिकाणी तयार करतं. आणि हा टणक थर कुठल्याही ज्यावेळेस रोगाचा किडीचा प्रादुर्भाव पिकावरती होतो, तर त्यांचे जे काही माउथ पार्ट्स असतात, त्यांची जे काही सोंड असते, त्यांचे जे काही मायसिलियम असतात, तर त्या पातळ टणक थरामुळं त्या पानामध्ये खुपसले जात नाही आणि परिणामी त्या किडींना, त्या बुरशीला हवा असलेला अन्नरस त्या ठिकाणी न मिळाल्यामुळं एक तर ते आपल्या पिकापासून दूर जाण्यासाठी परावृत्त होतात, किंवा अन्नरस न मिळाल्यामुळे ते त्या ठिकाणी मरून जातात. परिणामी काय होतं, आपलं पीक जे आहे तर ते जैविक ताणमुक्त होतं. रोगाचा किडीचा प्रादुर्भावही पिकाला कमी करण्यासाठी सिलिकॉन ओसा त्या ठिकाणी मदत करत असतं. एवढंच नाही तर सिलिकॉन हे एक उत्तम वाहकाची भूमिका बजावत असतं. आणि परिणामी ज्यावेळेस आपण सिलिकॉनचा किंवा सिलिकॉनचा वापर त्या ठिकाणी करतो, तर यातील असलेलं ऑर्थोसिलिसिक ऍसिड हे अन्नद्रव्याचं शोषण पिकामध्ये वाढवतं. एवढंच नाही तर फक्त अन्नद्रव्याचं शोषण पिकामध्ये वाढवून चालत नाही, तर त्या वहन झालेल्या अन्नद्रव्याचा जोपर्यंत पिकामध्ये समतोल राखला जात नाही, तोपर्यंत त्या अन्नद्रव्याचा कुठलाही फायदा पिकाला होत नाही. आणि यासाठी सिलिकॉन ओसा जर आपण वापरला तर जास्तीत जास्त अन्नद्रव्याचं शोषण होतं आणि शोषण झालेल्या अन्नद्रव्याचा पिकामध्ये समतोल राखला जातो. आणि ज्यावेळेस अन्नद्रव्याचा समतोल पिकामध्ये राखला जातो त्याच वेळेस पिकाची परिपूर्ण वाढ त्या ठिकाणी होते. तर असे विविध फायदे आपल्याला देण्याचं काम हे सिलिकॉन ओसा त्या ठिकाणी कांदा पिकाच्या व्यवस्थापनामध्ये करत असतं. त्याबरोबर जर आपण बघितलं तर आर्द्रता जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढली, जवळपास 70% वरती जर आर्द्रता गेली, म्हणजे सावलीमध्ये घाम येण्याची जी परिस्थिती तयार होते, ती परिस्थिती जर आपल्या कांदा पिकामध्ये जर झाली, तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. मागील काही वर्षापासून सुरुवातीला मर रोगाची समस्या येते. त्यानंतर लवकर येणारा करपा असेल, मग त्यामध्ये काळा करपा, तपकिरी करपा. तर जेवढं आपल्या कांद्याच्या पातीचं संरक्षण त्या ठिकाणी करू, तेवढं कांद्याचं उत्पादन आपण वाढवू शकतो. आणि कांद्याच्या पातीचं संरक्षण जर आपल्याला करायचं असेल, तर आपल्याला करपा रोगापासून कांद्याचं संरक्षण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. थोडं जरी वातावरणामध्ये बदल झाले,
थोडं जरी वातावरण ह्या बुरशीला पोषक त्या ठिकाणी मिळालं, तर त्या वातावरणाचा फायदा घेऊन ही बुरशी कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करपा रोग त्या ठिकाणी आणते, पात खराब होते आणि परिणामी कांद्याची साईज छोटी राहते, कांद्याची गुणवत्ता त्या ठिकाणी कमी होते. मग अशा परिस्थितीत आपण काय करतो? वेगवेगळ्या बुरशीनाशकांचा वापर त्या ठिकाणी करतो. परंतु होतं असं, की अतिरिक्त आणि सारखे-सारखे बुरशीनाशक ज्यावेळेस आपण वापरतो, तर ह्या अतिरिक्त वापरात येणाऱ्या बुरशीनाशकांमुळं ते जे काही बुरशीजन्य रोगजंतू असतात, त्यामध्ये प्रतिकार शक्ती विकसित होते आणि एक वेळ अशी येते, की आपण चांगल्यात चांगलं बुरशीनाशक वापरूनही त्या बुरशीनाशकांचा रिझल्ट आपल्याला कांदा पिकावरती जाणवत नाही. मग यासाठी आपण जर न्यूट्रिफाईडचा वापर कांदा पिकामध्ये केला, तर हे न्यूट्रिफाईड कांद्याला 2 प्रकारे फायदे देतं. एक, कांद्याला बुरशीपासून संरक्षण पण देतं आणि कांद्याला पोषणाची शक्ती पण देतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण न्यूट्रिफाईडचा वापर कांदा पिकामध्ये करतो, तर हे न्यूट्रिफाईड यातील असलेलं ॲक्टिव्ह स्वरूपातील पोटॅश हे कांदा पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. म्हणजेच जर रोग येण्याच्या अगोदर जर आपण न्यूट्रिफाईडचा 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणीद्वारे वापर किंवा 1 किलो प्रति एकर याप्रमाणे ड्रिपमधून जर न्यूट्रिफाईडचा वापर केला, तर यातील असलेलं घटक हे कांदा पिकाला रोगप्रतिकारक शक्ती बहाल त्या ठिकाणी करतं आणि परिणामी काय होतं, कांदा पीक स्वतःहून रोगाला त्या ठिकाणी थांबवण्यासाठी सक्षम बनतं. कांद्यामध्ये रेझिस्टन्स पॉवर त्या ठिकाणी तयार होते. कांद्याची इम्युनिटी त्या ठिकाणी बूस्ट होते आणि परिणामी कांदा पिकावरती रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमीत कमी स्वरूपामध्ये होतो. जर आपण रोपवाटिका त्या ठिकाणी केलेली असेल, नर्सरी कांद्याची लावलेली असेल, तर ह्या नर्सरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की करपा रोग हा नर्सरीमधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर होतो. तर नर्सरी आपल्याला संरक्षित त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि नर्सरीमध्ये जर आपण न्यूट्रिफाईडचा वापर त्या ठिकाणी केला, तर एक तर करपा पण कमी येतो. तसेच जे काही पोटॅश पिकाला गरजेचं असतं, पोटॅशमुळं पीक कणखर बनतं, मजबूत बनतं. तर ते पोटॅशही पिकाला देण्याचं काम हे न्यूट्रिफाईडच्या मार्फत त्या ठिकाणी होतं. कारण न्यूट्रिफाईडमध्ये आपण ॲक्टिव्ह स्वरूपातील पोटॅश त्या ठिकाणी देतो. हे पोटॅश पिकाला जलदरित्या त्या ठिकाणी मिळतं आणि पिकाची असलेली पोटॅशची गरज पण त्या ठिकाणी भागवली जाते. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण कांद्याची लागवड त्या ठिकाणी करतो, ट्रान्सप्लांटिंग त्या ठिकाणी करतो, तर त्यानंतरही आपल्याला असं वाटलं, की वातावरणामध्ये बदल होऊ शकतो. रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी येऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपण रोग येण्याच्या अगोदर जर न्यूट्रिफाईडचा वापर त्या ठिकाणी केला, तर हे न्यूट्रिफाईड पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. परिणामी पीक रोगाला कमीत कमी प्रमाणामध्ये बळी पडतं. आणि जर समजा रोग आलेला असेल, तर साध्यातल्या साध्या बुरशीनाशकासोबत जर आपण न्यूट्रिफाईडचा वापर केला, तर ते बुरशीनाशक आलेला रोग त्या ठिकाणी थांबवतं आणि न्यूट्रिफाईड त्या रोगाला पुन्हा पिकावरती सक्रिय न होऊ देण्यासाठी काम त्या ठिकाणी करतं. कारण कुठलंही बुरशीनाशक ज्यावेळेस आपण वापरतो, तर ते बुरशीनाशक त्या रोगाला काही कालावधीपर्यंत त्या ठिकाणी संरक्षण देतं किंवा कमी करतं. पण ज्यावेळेस त्या बुरशीजन्य रोगांना पूरक परिस्थिती त्या ठिकाणी तयार होते, तर ते पुन्हा त्यांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढला जातो. अशा परिस्थितीमध्ये जर आपण न्यूट्रिफाईडचा वापर केलेला असेल, तर त्या कितीही त्या बुरशीजन्य रोगांना पूरक परिस्थिती तयार होऊ द्या, त्या दीदी पिकामध्ये त्या आवाज बुरशीजन्य लावून घ्या. रोगांचा प्रादुर्भाव न होण्यासाठी हे न्यूट्रिफाईड त्या पिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतात. तर ह्या ज्या काही प्रमुख समस्या आपण त्या ठिकाणी बघितल्या, तर मातीला सुपीक बनवण्यासाठी, मातीची सुपीकता मेंटेन करण्यासाठी, भुसभुशीत माती बनवण्यासाठी आपण जिओक्झोल हा एक पर्याय त्या ठिकाणी वापरू शकतो. मुळांच्या परिपूर्ण वाढीसाठी, अतिरिक्त अन्नद्रव्यांचं शोषण होण्यासाठी आपण मायक्रोक्झोल हा एक पर्याय वापरू शकतो. वातावरण बदलापासून पिकाला वेदरप्रूफ बनवण्यासाठी आपण सिलिक्झोल ऊसाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. जे काही कर्करोगाची समस्या कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असते, तर अशा बुरशीजन्य रोगांपासून पिकाला संरक्षण देण्यासाठी आपण न्यूट्रिफाईडचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण समस्या ओळखून जर पिकामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थापन जर केलं, तर कमीत कमी खर्चामध्ये आपण कांद्याचं व्यवस्थित उत्पादन वाढवू शकतो. कांद्याची गुणवत्ता त्या ठिकाणी वाढवू शकतो. तर धन्यवाद. हे झालं कांदा पिकाच्या व्यवस्थापनासंदर्भात. यामध्ये जर कुणाला काही प्रश्न असेल, काही शंका असेल, काही अनुभव शेअर करायचे असेल, तर आपण या ठिकाणी करू शकता. हॅलो. हा सर, आवाज येतोय? हां, बोला, बोला. सर म्हटलं सिलिक जाल ओसा आहे
WP फॉर्म मध्ये कांद्यामध्ये त्याचा कसा डोस म्हणजे सपोज आपण स्प्रेला किंवा खालून द्यायचा असेल तर ते किती देऊ शकतो आपण? 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी आपण स्प्रे मध्ये करू शकतो किंवा 1 किलो प्रति एकर आपण ड्रिप किंवा जमिनीमधून देऊ शकतो. ओके. आणि सर कांद्यामध्ये प्रिव्हीटची जी रेंज आहे आपली तर हा. ती त्याचं कसं शेड्यूल बसू शकतो? प्रिव्हीट मध्ये आपण सुरुवातीच्या कालावधीमध्ये साधारणपणे 1 महिन्याच्या कांद्याच्या अवस्थेमध्ये आपण 7-21 किंवा 11-11-8 याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. 1 महिन्यानंतरचा जो कांदा असतो त्यामध्ये आपण 15-15 असेल किंवा 13-13 असेल, 10-30-30 असेल त्याचा वापर करू शकतो. आणि शेवटच्या 1 महिन्यामध्ये आपण 0-60-40 किंवा 0-40-40चा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आणि शेवटी कांद्याचं पातीमधला अन्नरस रिव्हर्स येण्यासाठी आपण 0-9-46 वापरू शकतो. ओके सर.